अजूनही रागवलायस? नाही. मग बोलत का नाहीयेस? मूड नाहीये माझा. सागर, आपल्याशी कोणतरी खूप वाईट वागतंय, पण तू असा एवढा चिडून डोक्यात राग घालून घेऊ नकोस प्लीज. अरे त्या माणसाला तेच हवंय, कळतंय का तुला? मला कळतंय ग, पण सागर, ती तुटलेली डॉल बघून मी खरंच खूप अपसेट झाले होते, पण तू एवढा संतापलास, एवढा भडकलास की रिसेप्शनच्या माणसाला तू. सागर, तू असं का केलंस? मला माहित नाही मी असं का वागलो ते. पण जेव्हा तो माणूस म्हणाला ना, हे गिफ्ट तुमच्या बायकोच्या जुन्या मित्राने दिलं असेल, तेव्हा डोक्यात सणकच गेली. असं वाटलं तुझ्याबद्दल इतके वाईट शब्द उच्चारणाऱ्या माणसाची जीभच हासडून टाकावी. तुला संताप येणं साहजिक आहे सागर, पण एवढा का? कशासाठी? काय करू मग मी मुक्ता? मी एक वेळ माझा अपमान सहन करू शकतो, तुझ्याबद्दल कोणी एक जरी वाईट शब्द उच्चारला ना, संताप होतो माझा. मी काय करू सांग ना? तुझा अपमान मी नाही सहन करू शकत. आई, सागर आणि मुक्ता हनीमूनहून परत आले असतील का ग? नाही ग, इतक्यात कुठले आलेत. मला असं वाटतं 3-4 दिवसांनी वगैरे येतील अजून. मी असं म्हणत होते की ते पुन्हा आले ना इथे की त्यांना आपण एकदा जेवायला घरी बोलवूया. गुड आयडिया, चालेल. कुणाकुणाला बोलवूया? नाही म्हणजे सगळ्यांनाच बोलवायचं, मान सकट सगळ्यांना? आपण त्यांना दोघांनाच सध्या बोलवूया, कारण कमी जण असतील ना तर छान गप्पा मारता येतील आपल्याला. हा चालेल, पण त्या दिवशी तरी निदान आशिषनी आणि तुझ्या बाबांनी घरी थांबलं पाहिजे जेवायला. थांबतील ग ते, आपण त्यांना सांगूया. नाहीतर सागर बाबांचा खूप लाडका आहे आणि शेवटी नाही नाही म्हणता म्हणता लग्नाला आलेच ना ते. ते मात्र आहे, सागर खरंच खूप बाबांचा लाडका आहे. त्या सागरसाठीच तरी आपले नियम बाजूला ठेवतील ते. नियम? कुठले? अगं बाबांचे नियम, म्हणजे कुठलेही नियम नसणं हेच नियम. कधीही यायचं, कधीही जायचं, काहीही खायचं, खायचं नाही. सध्या ना कशाचा बंधन म्हणून नाहीये त्यांना. एकदम आनंदी, सुखी, स्वतंत्र प्राणी आहेत ते. आई तर बास झालं ग, कशाला उगाच तेच तेच उगाळतेस. ह्याचा जर विचार केला नाहीस ना तर तू सुद्धा सुखी होशील आणि तुम्ही सगळे सुद्धा सुखी व्हाल. बरोबर ना? हास हास, नाही हास. काय आहे, सध्या सगळ्यांनी माझ्यावर हसण्यासारखीच परिस्थिती आहे माझी. हसा. हॅलो मेघना, काय चाललंय? अगं दुसरं काय चालणार, ऑफिस आणि घर या चक्रात अडकले आणि दोन्ही ठिकाणी फक्त टेन्शन्स आहेत. कसली टेन्शन्स? काय सांगू तुला आता. अगं पद्माकर भाऊजींनी गोवर्धनला ऑफिसमध्ये आणलंय. तो माणूस आम्हाला मोकळा श्वास म्हणून घेऊ देत नाही. इथेही तीच परिस्थिती आहे. अरुणच्या ऑफिसमध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत.
अरे बापरे. सांगते काय, अरुणचं तर पार डोकं कामातून गेलंय. सारखी चिडचिड करत असतो. अगं पण म्हणजे नेमकं काय झालंय? अगं त्याच्या ऑफिसमध्ये म्हणे आता बाहेरून युनियन येणार आहे. नाही पण अरुणराव त्यासंबंधी काही करत नाही आहेत का? सध्या परिस्थितीच अशी आहे ना, तो काहीच करू शकत नाही आत्ता. एक काम कर मेघना, आपण भेटूया, म्हणजे मग सविस्तर बोलता येईल. हां हां भेटूया ना. मग ठेवू फोन. ओके. गडकरींच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम, म्हणजे मी आणि दिवाकरनी जे इन्व्हेस्टमेंट्स केलेत ते धोक्यात येणार. आधीच काही कमी प्रॉब्लेम होते त्यात आणखीन हे. या मुक्ताचा पायगुण काही चांगला दिसत नाही. हा विनी, काय ठरलं तुझं? येस और नो? मी उद्या सांगू सुप्रिया? कम ऑन विनी, अगं मी तुला एक संधी देतेय, एक मोठी संधी, आणि तू आज उद्या काय करत बसलीस ग? नाही असं नाही, म्हणजे मला माहिती आहे की तुझ्यामुळेच मला ही मोठी ॲड कॅम्पेन मिळणार आहे. बट अगं काय प्रॉब्लेम काय तुझा? नाही, प्रॉब्लेम काही नाही आहे. इट्स जस्ट दॅट की घरच्यांना सांगावं लागेल ना मला एवढे दिवस बाहेर जायचं, आणि प्लस माझी आजी थोडीशी ऑर्थोडॉक्स आहे, यु नो. हे बघ विनी, मी तुला फक्त 1 दिवस देऊ शकते अजून. उद्यापर्यंत जर का तुझा फोन नाही आला तर मग मी हे काम दुसऱ्या कोणाला तरी देईन. तुला माहिती आहे माझ्याकडे कामासाठी मुलींची लाईन लागलेली असते. नाही नाही, डन. उद्या परवापर्यंत थांबायची गरज नाही आहे. ही ॲड कॅम्पेन मीच करणार. मी उद्या सगळे पैसे घेऊन येते. दॅट्स द स्पिरिट. कॉंग्रॅच्युलेशन्स विनी. माझी खात्री आहे तू नक्की यशस्वी होशील. चल लवकरच भेटू. ओके ओके, बाय. सी यू. हो इजराव, काय झालं? मूड ठीक दिसत नाही तुमचा. हा, नवीन काही नाही रे, तेच आपलं. पैसे नाहीये, आणि त्यात भर म्हणजे आता घर मालकाने वॉर्निंग दिली आहे, भाडं भरा नाही तर घर रिकामं करा. अरे माझं तर डोकंच फिरलंय. इजराव, तुम्हाला एक सांगू का? नाही म्हणजे बघा, तुम्हाला राग नसेल येणार तर सांगतो बरं का. सागर बाबांकडे मागा की पैसे, लय पैसे आहे त्यांच्याकडे, देतील तुम्हाला. केला होता फोन त्याला. हा मग? तो गोव्याला गेलाय ना, लग्न झालं त्याचं आता. वैतागला माझ्यावर. अरे हे बरं आहे त्यांचं, वैतागते. इजराव, तुम्हाला सांगू काही, तुम्ही असं शेपूट घालून बसताय ना म्हणून फावतंय त्यांचं. पुरुषासारखी छाती घेऊन उभा राहा त्यांच्या समोर, गप गुमान करतील बघा तुमच्याकरता सगळं. मूर्खासारखा काही बडबडत जाऊ नकोस यार. नसती अक्कल शिकवतोय. सागर मित्र आहे माझा, पैशाकरता भांडणार नाही मी त्याच्याशी. तो आला की बघू. वेळ लागल याला फुटायला. सर, महेश सांगत होता की आपल्या फॅक्टरीमध्ये बाहेरची युनियन येणार आहे. खरं आहे ते. अहो पण आपला इंटरनल युनियन लीडर तो दादा पाटकर वर्कर्समध्ये पॉप्युलर होता ना. इनफॅक्ट गेली कित्येक वर्ष तो वर्कर्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. मग असं अचानक काय झालं? आशिष, आता तुला सांगायला हरकत नाही, दादा पाटकर हा माझा माणूस होता. त्यामुळे तो युनियन मध्ये राहण्यात आपलाच फायदा होता. हो,
कान भरले गेल्यामुळे तो सुद्धा फिरलाय आता बाहेरची युनियन येणार, वर्कर्सच्या डिमांड वाढणार. आता वर्कर स्ट्राईकचं हत्यार उपसायलाही कमी करणार नाहीत. पण सर, आपण काहीही करून बाहेरची युनियन यूज दिली नाही तर? ते शक्य नाही आता आशिष. एक्सटर्नल युनियन येणार. ठीक आहे, आता ही बाहेरची युनियन आल्यानंतर काही करता येतं का एवढंच बघायचं. बघूया. आता त्या संधीची मी वाट बघतोय. अरे तुम्ही कधी आलात? झाला थोडा वेळ. माझं लक्षच नव्हतं. जेवणार ना? नाही म्हणजे माझा अधिकार नाहीये विचारायचा, पण तू अधिकार तो कमवायचा असतो. एकदा गमावला ना की गमावला. Sorry. I'm really very sorry. मी तुझी खूप निराशा केली ना. पण मी काय करू? सागर, मला असं का होतं मला खरंच कळत नाही. म्हणजे ना, माझ्या मनात तसं नसतं, पण माझं शरीर साथ देत नाही. मला स्वतःची खूप लाज वाटते सागर. नाही मुक्ता, मला कळतं रे. माझ्या अशा वागण्याने तुला खूप त्रास होतो. But believe me, Sagar, I'm helpless. सगळी चूक तुझी नाहीये. कदाचित माझंही काही चुकत असेल. चुकलं असेल. नाही सागर, तुझी काय चूक आहे? सगळी चूक तर माझीच आहे. म्हणून तू प्लीज मला माफ कर.
मला माफ कर. काय करू, चूक माझी, पण त्रास दोघांनाही होतो. पण अपराध केल्याची टोचणी तिला जास्त, हे तिला सांगू, पण कसं? सांभाळा तुमच्या लेकीला. पुन्हा जर या मुलीने माझ्या आसपास लुडबुड केली ना, आता मी हिला खोली बाहेर काढलाय, उद्या घराबाहेर सुद्धा काढायला कमी करणार नाही. शालिनी तुम्ही काय बोलताय का? किती चुकीचं बोलताय तुम्ही. चुकीचं बोलतीये? या घराला न शोभणारा चुकीचं वागत नाहीये मी. बास शालिनी बास. आतापर्यंत मी समजुतीने घेत होतो, नमतं घेत होतो, याचा अर्थ असा नाही की मीही आयुष्यभर नमतच घेत आलीये, समजुतीनेच वागत आलीये, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही ही अक्कल आलीये मला आता. शालिनी हे पहा, तुम्हाला जर मी गप्पा बसायला हवी असेल ना, तर या मुलीला आधी घराबाहेर काढा. हिला हॉस्टेलला ठेवल्याशिवाय या घरात शांतता लाभणार नाही. सागर, आपण परत जाऊ. काय? खरंच सांगते सागर, आपण घरी परत जाऊ. याची काय गरज नाहीये मुक्ता. हो सागर, पण हे बघ मुक्ता, रात्री बोलत होतीस त्याचा विचार काढून टाक डोक्यात. असं होतं कधी कधी. आजचा दिवस नवा आहे, तो आपण एन्जॉय करूया ना. नाही सागर, ते शक्य नाहीये. गेले काही दिवस ना अजी नुसती घुसमट होतीये. मला इथे खूप भीती वाटते. तू प्लीज मला घरी घेऊन चल. हे बघ, आपल्या घरी ना आपलं नॉर्मल आयुष्य सुरू होईल. कदाचित घरी गेल्यावरती सगळं ठीक होईल. नक्की सगळं ठीक होईल. प्रॉमिस मी. गोव्यात जे काही घडलं त्याचं दुःख उगाळत बसायचं नाही. ते मागे टाकायचं आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची. सागर, तू खूप चांगला आहेस.
तुझ्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतं. पण तुझं भाग्य माझ्या इतकं चांगलं नाहीये, म्हणून तुला माझ्यासारखी बायको. मुक्ता, आपलं काय ठरलं होतं? इथनं जाताना हसत हसत जायचं. मग ते हसू दिसू दे ना मला. हस प्लीज. डोंट वरी. जाऊया आपण.